संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करतेय। यंदाचं पालखी सोहळ्याचं हे 341वे वर्ष आहे। मुख्य प्रस्थान सोहळा यंदा दुपारी 2:30 वाजता होणार आहे। छत्रपती संभाजीराजे भोसले प्रस्थान सोहळा करता येणार आहेत। प्रस्थान सोहळ्यासाठी देहू नगरीत वारकरी बांधव मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज देहूनगरीमध्ये पार पडत आहे। आपण आता मुख्य मंदिरामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहिलं तर फुलांची आकर्षक अशी सजावट या संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे आणि आज संत तुकाराम महाराजांचा 341वा हा पालखी सोहळा पार पडत आहे आणि आपण पाहिलं तर आज सकाळी पहाटेपासूनच ह्या सोहळ्याला सुरुवात झाली। सकाळी आरती अभिषेक झाल्यानंतर ह्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्या वेळामध्ये कीर्तन देखील सुरू होणार आहे आणि जसजशी वेळ पुढे चालली आहे तसतसे वारकरी हळूहळू ह्या मंदिरामध्ये दाखल होण्यात सुरुवात झालेली आहे। जसजशी वेळ पुढे चालली आहे तसतसे वारकरी देखील या उत्साहामध्ये या पालखी सोहळ्याला उपस्थित राहतात आहे आणि काही वेळातच आता या ठिकाणी जे आहेत मान्यवर देखील किंवा देवस्थानचे विश्वस्त असतील किंवा या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे हे देखील या पालखी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आणि दुपारी ह्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे आणि त्यानंतर जवळच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये आजचा हा मुक्काम असणार आहे आणि पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी खबरदारी घेतली आहे। कोणत्याही वारकऱ्याला किंवा भाविक भक्तांना कसली अडचण होऊ नये त्यामुळे देवस्थान असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी याची योग्य ती खबरदारी घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, देव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।